तर मित्रांनो फायनली आता आपल्या सर्व बॅग रेडी आहेत आणि आपण आता निघालोय कोकण दौऱ्यावरती. इथून आपण जाणार आहोत रत्नागिरीला, त्याच्यानंतर पुढे आपला कोकणाचा प्रवास आहे. नमस्कार मित्रांनो, मी योगेंद्र स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओवरती. तर मित्रांनो आता आमचा चालू झाला आहे कोकण टूर आणि आम्ही सिंधुदुर्गात जाणार आहे. पण सिंधुदुर्ग जायच्या आधी 2 दिवस आम्ही स्टे करणार आहोत रत्नागिरीला. सो रत्नागिरीला गणपतीपुळे मला फिरायचं आहे. गणपतीपुळे आणि आजूबाजूचा परिसर मी एक्सप्लोर केला नव्हता. सो मी फर्स्ट टाइम रत्नागिरी एक्सप्लोर करायला चाललो आहे. सो तुम्हाला आता कंटिन्यू व्हिडिओ बघायला मिळतील. मी कुठे कुठे ठिकाणांना भेटी देणार आहे. हां, मला मॅपसुद्धा लावला कारण बऱ्याच ठिकाणी मला माहीत नाही कसं जायचं आहे. तर मी मॅप लावून चाललो आहे आता. सो तुम्हाला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघायला मिळेल. मी होपफुली तुम्हाला एक माझ्या व्हिडिओज येतील बऱ्यापैकी ज्या ज्या डेस्टिनेशनला मी भेट देईन. तर मित्रांनो मी आता अशा ठिकाणी राहणार आहे जिथे होमस्टे एक माझ्या रेफरन्सने मला मिळाला आहे. तुम्हाला माहीतच असेल ऋषभ तोडणकर जो यूट्यूबर आहे आपला, त्याने मला एक कॉन्टॅक्ट दिला होता तिकडच्या एका जवळच्या होमस्टेचा. सो ते गणपतीपुळेपासून एकदम हार्डली 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे मंदिरापासून. सो मी तिथे जाणार आहे. तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्या होमस्टेबद्दल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो फायनली आम्ही इथे पोचलो आहे आणि पहाटेचे 4:30 वाजलेत. जे डेस्टिनेशन आहे जे मला माझ्या मित्राने दिलं होतं त्या रिसॉर्टच्या बाहेर आम्ही, त्या होमस्टेच्या बाहेर आहोत आम्ही. आता कंटिन्यू ड्राईव्ह करत आलो त्यामुळे जाम दमलेलो आहे. तर आता थोडीशी रेस्ट घेऊ आणि मग तुम्हाला सकाळी जिथे आम्ही होमस्टेमध्ये राहिलो आहे हे जे रिसॉर्ट आहे रिसॉर्टची पूर्ण माहिती मी तुम्हाला देईन. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, झोप वगैरे पूर्ण झालेली आहे आणि आता मी स्टे करतो आहे आपला ओमकार साई निवास या होमस्टेमध्ये मी राहतो आहे. आणि आता हा होमस्टेबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. हा माझा फर्स्ट एपिसोड असेल कोकण टूरचा कारण इथून मी सुरुवात करतो आहे. मी रत्नागिरीमध्ये आहे आणि रत्नागिरीमध्ये गणपतीपुळेमध्ये मला फिरायचं होतं. त्यासाठी मी सगळ्यात सोयीस्कर असा होमस्टे बघत होतो आणि मला हा होमस्टे मिळाला. तर हा मला माझ्या फ्रेंडच्या रेफरन्सने मिळाला होता. बघा, हा रिसॉर्टमध्ये एंटर करता करता मस्तपैकी अशा आमराईने आमचं स्वागत केलेलं आहे. सो आपण पूर्ण या होमस्टेबद्दल माहिती जाणून घेऊया. ॲक्च्युली लागले भूक, तर भूक लागले म्हणून इथे आम्ही ऑलरेडी नाश्त्यासाठी सांगितलेले. इथे नाश्त्याला अवेलेबल आहेत सकाळी सकाळी कांदा पोहे, उपमा. पण आम्ही स्पेशल ऑर्डर दिली बुन्नूसाठी कारण बुन्नूला काय आवडतं, घावणे. तर आम्ही घावण्यांची ऑर्डर्स दिलेली आहे. घावण्यांची ऑर्डर म्हणजे इकडे हे स्वतः मागे इथे त्यांचं घर आहे. तर इथे ते स्वतः राहतात आणि त्यांना सांगितलं की आम्हाला घावणे हवेत. तर ते बोलले हो तुम्हाला घावणे देखील मिळतील. सो आता आपण जाऊया, नाश्ता पण बघूया आणि माहिती घेऊया ह्या होमस्टेबद्दल. इथे जवळजवळ काय काय डेस्टिनेशन आहे, तुम्हाला काय फिरता येईल, जेणेकरून मलाही माहिती मिळेल की मला इथे अजून जवळपास काय. तर आपण माहिती घेऊया. तुम्ही राहता कुठे? मी अंधेरीला, मुंबईमध्ये. मी पण पनवेलला राहत होतो, वाशीला राहत होतो, मानपूरला राहत होतो. पहिल्या स्टार्टिंगला मानपूर यांचं शिक्षण मानपूरला जनरल एज्युकेशन मुलाचे मुलीचे. तर मित्रांनो हे बघा आपला नाश्ता आलेला आहे. चहा, घावणे आणि चटणी घावणे. तर तुम्ही काय प्रेफर कराल ते तुम्हाला मिळेल इथे. आता चटणी घावणे तुम्ही बघताय मस्तपैकी हिरवगार चटणी. बोनूला पण आवडते.
तर मित्रांनो रत्नागिरीमध्ये गणपतीपुळेमध्ये आता आपण आहोत आणि मी राहतोय ओमकार साई निवास या नेवरे डोकममध्ये. काका आपल्यासोबत आहेत. ॲक्च्युली जे आपलं हे होमस्टे आहे हे पूर्ण चालवतात काका, मोरे काका. तर मोरे काका कुठे हा एक्झॅक्ट हे लोकेशन आहे आता? लोकेशन आहे नेवरे, रत्नागिरीमध्ये नेवरे डोकंबळे या गावी आहे. जवळच गणपतीपुळे मंदिर आहे. अच्छा, म्हणजे आता बघा, आता आपण जिकडे आहोत ना या नेवरे गावात आहे आणि हे जे इथून हे जे डेस्टिनेशन आहे इथून बरेचसे डेस्टिनेशन जवळ आहे. तर गणपतीपुळेमध्ये जे डेस्टिनेशन ते आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत विराज देखील आहे, त्यांचा मुलगा. तर तो आपल्याला सगळे डेस्टिनेशन कसे आहेत आणि इव्हन मलाही देखील माहीत नाही, त्यामुळे तो आपल्याला डेस्टिनेशन सांगणार. तर या व्हिडिओमध्ये आपण ते पण कव्हर करू की इकडून तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता. पण काका तुम्ही हे कधी सुरू झालं आणि कधी? मी मुंबईला 1970 साली गेलो. जवळजवळ 35 वर्ष मी एका ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम केलं. त्याच्यानंतर 2000 ती ॲडव्हर्टायझिंग एजन्सी म्हणजे ग्रे वर्ल्डवाईड इंडिया लिमिटेड, ती 2014ला मी रिटायर झालो. त्याच्यानंतर मी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या बंगलोचं मी फाउंडेशन केलं की हे माझं ते ध्येय होतं की मला इथे हॉटेल काढायचं, म्हणजे होमस्टे काढायचं आहे. आणि ते मी त्यासाठी अगदी प्रयत्न भरपूर केले. त्याच्या अगोदर ही जागा मी मोकळी ठेवली होती जिथे आता हे होमस्टे ओपन आहे. आणि इथे 10 वर्षापूर्वी मी नारळाची बाग तयार केली. त्याच्याच बाजूला असणारी आंब्याची बाग तयार केली की जेणेकरून ती त्यावेळेला उंच होईल आणि आपलं होमस्टे खूप म्हणजे एकदम दूरची प्लॅनिंग केली. त्याप्रमाणे मी ती प्लॅनिंग करून 2014ला त्याचं फाउंडेशन घातलं. 2015ला ते कंप्लीट झालं आणि 2015 डिसेंबरला क्रिसमसचा हा मोठा सीझन मला मिळाला आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं वरती आलो. अरे वा. काका, मुंबईची लाईफ आणि या लाईफ बद्दल म्हणजे मला तुम्हाला फक्त एकच थोडक्यात प्रश्न विचारायचा आहे. बरेचसे आता आपले चाकरमाने ते कोकणात परत आहेत आणि तुम्ही आता रिटायर होऊनच इथे आला आणि तुम्ही तुमचा आता बिझनेस चालू केला, बऱ्यापैकी चालू आहे. तर तुम्ही काय सल्ला द्याल किंवा जर ज्यांच्याकडे कोकणात जमिनी आहेत किंवा त्यांना जर करायचं असेल, कारण माणूस कोकणातला पहिला घाबरतो की कशी सुरुवात करायची, काय करायची? बघा, असं आहे की आपण मुंबईमध्ये किती वर्ष काढणार आहोत. आपण जरी एखाद्या जॉबला असतो तरी रिटायर झाल्याच्या नंतर आपल्याला तिथे काय मिळणार आहे? आपल्याला आपल्या मातृभूमीमध्येच यावं लागेल. मातृभूमी म्हणजे आपली ही कोकणातली लाल माती आहे, तीच आपला उद्धार करेल. आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही काही नाही काहीतरी उद्योग करू शकता. थोडक्यात सांगायचं म्हणजे असं माझ्यासारखं होमस्टे चालू करू शकता, नारळाची बाग लावू शकता, आंब्याची बाग लावू शकता की जेणेकरून त्याचं उत्पन्न तुम्हाला भरपूर मिळेल आणि त्याच्यावरती तुमचा उदरनिर्वाह चांगला होईल. हे एक मी आणि इथे तुमचं आयुष्य पण वाढतं. आयुष्य पण वाढेल. विचारूया विराज दादाला. विराज दादा, होमस्टेमध्ये आता आपण आलेलो आहे इकडे आणि आता मी इथे आल्यानंतर मला महत्त्वाचं म्हणजे डेस्टिनेशन फिरायचं. म्हणजे प्रत्येकाचं असं असतं की इथे ह्या होमस्टेमध्येच काय यायचं. तर यासाठी मला थोडक्यात माहिती द्या की इकडे तुमचं कसं काय नियोजन असतं, इथून किती डेस्टिनेशन कुठले कुठले जवळ आहेत हे सांगा मला. बघा, आता तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला पहिला प्लस पॉईंट की तुम्ही नेचर्स बेडमध्ये राहता. सेकंड थिंग, तुम्ही जेव्हा डेस्टिनेशन तुमचा प्लॅन आउट करता, पहिलं तर तुम्हाला डेस्टिनेशन आहे गणपतीपुळे. त्यानंतर पुढे गेलात की तुम्हाला त्याच्याकडे एक म्युझियम आहे प्राचीन कोकण म्हणून. त्यामध्ये तुम्हाला कोकण कसं चालायचं, पूर्वी बार्टर सिस्टम काय होतं की बाबा माझ्याकडे कोण काम करायला येतं आहे तर मी त्याला पेआउट नाही द्यायचो. पहिला तांदूळ वगैरे असे काय गोष्टी द्यायचो, त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. आपल्या इथे जसे पहिले मुंबईमध्ये कोर्ट असतात, जज असतात, त्या इथे जज नाही, या इकडे खोत असायची, ते तुमचा न्याय निवाडा करायची. तर कशा पद्धतीने काय ते सगळं तुम्ही एंटायर कल्चर ऑफ कोकण तुम्ही तिकडे बघू शकता. आपली कोकणातली संस्कृती, खेळे, तिकडे रावण कसा नाचतो काय, ते सगळं तुम्हाला तिथे बघायला भेटेल. आता ही 2 डेस्टिनेशन झालं. महत्त्वाचं म्हणजे आकर्षण आहे ते टेम्पल आणि त्याच्यानंतर आता प्राचीन कोकण. त्याच्या व्यतिरिक्त अजून इथे जवळपास ह्या होमस्टे पासून जवळ कुठलं डेस्टिनेशन? आता जवळपास बघायला गेलं तर तिकडे मालगुणला कवी केशव सूत यांचं जन्मस्थान आहे आणि त्यांनी लिहिलेल्या कविता, केशव कृष्णाजी दामले हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांच्या कवितांचा एंटायर त्या जिकडे आर्किटेक्ट बनवून ठेवलेलं आहे की ज्या जाऊन तिकडे तुम्ही वाचू शकता, बघू शकता. हे तुम्हाला स्पॉट्स आहे तिकडे. आणि जर तुम्ही थोडी खिचाताणी केली, टाईम शेड्यूल वाढवला आपला, तर कराडेश्वराचं मंदिर आहे शंकराचं. इतकं सुंदर मंदिर आहे बघण्यासारखं की तिकडे तुम्ही गेलात की तुम्हाला दिसेल की मध्ये समुद्राच्या मधोमध ते वसलेलं आहे. आणि इथून किती किलोमीटर लांब आहे ते? ऑलमोस्ट
अप्रॉक्स 20 किलोमीटर. तर विराज मला सांगा की ना ॲक्च्युली काही पर्यटन असे असतात की त्यांना बीचेस म्हणजे गणपतीपुळे मंदिर झालं असतं, त्याच्यानंतर प्राचीन कोकण झालं, पण असं असतं की बीच एन्जॉय करायचं. तर इथून सर्वात जवळ आता मी ड्रोन शॉट घेतला तर इथे समोरच बीच आहे. तो कोणता बीच आहे? हा आमचा आरेवारेचा बीच जो तुम्ही म्हणताय. हां हां. आरेवारे म्हणजे काय, आरेवारे कुठला थर्ड पार्टीचा व्ह्यू नाही आहे तो. आरेवारे ही 2 गाव आहेत ज्या जिकडे तो ब्रिज टर्न मारतो आणि समुद्र दिसतो, तो झाला आरेवारे पॉईंट. तोच हा खाली समुद्र आला खालपर्यंत, तो हा आमचा ढोकामळे गावातला समुद्र झाला. पुढे तसाच नेवरे. तुम्हाला इथून वॉकिंग पण जाऊ शकतो? हो, इथून वॉकिंग 5 मिनिट्स, ऑलमोस्ट 5 मिनिट्स, हार्डली 5 मिनिट्स वॉकेबल डिस्टन्स. तर मित्रांनो, तुम्ही इथून जर जात असाल ना तर इथून 5 मिनिटात तुम्ही बीचवरती जाऊ शकता. या होमस्टेवरनं आरेवारे बीच जवळ आहे. तुम्हाला गणपतीपुळे आहे, प्राचीन कोकण आहे, हे तुम्ही फिरू शकता. आता तुम्ही जर वरच्या साईडला गेलात प्रॉपर रत्नागिरीमध्ये तर तिथे जवळजवळ 16 ते 20 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळतं. तुम्ही पहिलं तर जेव्हा गणपती आपला रत्नागिरी सिटीमध्ये एंटर झाल्यानंतर तिकडे तुम्हाला 12 हातांचा गणपती आहे. त्याच्यानंतर जरा त्याच लाईनला पुढे गेलात की तुम्हाला टिळकांचं जन्मस्थान आहे. मग पुढे थिबा पॅलेस, थिबा पॉईंट, मांडवी, पांढरा समुद्र, भगवती बंदर, हे तुमचे पॉईंट्स आहे तिकडे कवर करण्यासारखे. आणि मोस्ट तिकडचा जो प्लस पॉईंट बघण्यासारखा आहे तो आहे म्युझियम, फिश म्युझियम. त्या तिकडे तुम्हाला समुद्रातले विविध प्रकारचे मासे, त्यांच्याबद्दल माहिती, म्हणजे एंटायर त्यांची काय म्हणतात आपण हिस्ट्री, जॉग्रफी जे म्हणतो ते तुम्हाला सगळं काय त्या तिकडे बघायला भेटेल. तर मित्रांनो, आता हा होमस्टे आहे. आता या इथलं मी फर्स्ट फ्लोअरला आहे आणि तुम्ही इकडून हा नजारा बघू शकता. तुम्हाला कार पार्किंग देखील इकडे मिळून जाते. कार बाईक तुम्ही येत असाल, कार बाईक पार्किंग तुम्हाला मिळेल. आणि आता आपण रूम बघून घेऊया कसे आहेत. तर मित्रांनो, हे बघा, ही AC रूम आहे. इकडे AC नॉन AC दोन्ही तुम्हाला रूम मिळतील. हा मित्रांनो नॉन AC रूम आहे, सिमिलर रूम आहे, पण इथे तुम्हाला एक एक्स्ट्रा असा एक छोटासा बेडरूम मिळेल. आणि इथे तुम्हाला दोन्ही म्हणजे तुम्हाला इंडियन आणि कमोड दोन्ही स्टाईलमध्ये इकडे जर तुम्हाला जसे अवेलेबल आहेत तसे तुम्हाला मिळतील ते. तर तुम्ही फोन करून दादांना तसे जर तुम्हाला रूम हवे असेल तर तुम्ही इंडियन हवेत की तुम्हाला कमोड सिस्टममध्ये हवेत. कारण कसं आहे, काही आपल्याकडे फॅमिली असते, वृद्ध लोक येतात, वयस्कर लोक असतात, तर त्यांच्यासाठी त्याप्रमाणे ते तसे रूम अवेलेबल करून ठेवतील. तर दादा, रूममध्ये AC नॉन AC दोन्ही आहे आणि एक तुमच्याकडे 2 हॉल आहेत. म्हणजे साधारण किती लोक त्यामध्ये राहू शकतात? त्यामध्ये ऑलमोस्ट जर तुम्ही एंटायर कॅपॅसिटी पकडली तर 40 to 45 आराम केसात राहू शकतं ते. म्हणजे तुमची एकदम ह्यूज. जर तुम्ही जर ऑफिस पिकनिक ठरवताना ऑफिसचे कलिग जर तुम्ही येऊन सगळे इकडे राहायचं प्लॅन करताना तरी तुम्ही पूर्ण इकडे बुक करू शकता. फॅमिली सहित तुम्हाला छोटे छोटे रूम जर कपल आहेत किंवा कोण छोटे छोटे फॅमिली असतील तर ते फॅमिली येऊ शकतात. हॉल आहे तिथे, अजून काही 15-20 लोकांची फॅमिली असेल ती देखील येऊ शकतात. दुसरी गोष्ट, इकडे तुम्ही वायफाय देत आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर ऑफिसचे कलिग जरी येतात आणि त्यांना जरी बॉसने काम दिलं, वर्क फ्रॉम होम आहे, तर तुम्ही इकडे बसून वर्क फ्रॉम होम करू शकता. नेटवर्क इथे छान आहे आणि तुम्ही इथे राहू शकता. तर दादा, तुमचं होमस्टे तर अतिशय सुंदर आहे. त्यात तुम्ही ज्या दिलेल्या सुविधा सुंदर आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असं काय आहे की इकडे तुम्ही देऊ शकता? बघा, आपल्या कोकणामध्ये आपल्या वाडवडिलांपासून, आजी आजोबांपासून प्रथा चालू झाली आहे की बाबा मुंबईतला चाकरमानी इलो की त्या काय ना काहीतरी आपल्याकडची थोडीफार तरी भेट द्यायची. म्हणा नारळ म्हणा, तुम्ही काजू म्हणा असतील तर, किंवा काय पोहे म्हणा, ते आम्ही भेट देतो लोकांना. कारण की कसं, तुम्हाला मी पहिले सांगितलं, मी माझी जे कस्टमर इकडे येतात ते मी त्यांना पहिला माझी फॅमिली म्हणून ट्रीट करतो, नंतर ते माझे कस्टमर आहेत. नक्कीच नक्कीच. मग आपल्याकडे आल्या माणसाला आपण देणार नाही काय हो काय.
तर हेच आपल्या कोकणातला मोठेपण आहे. तर दादांनी सांगितलं तुम्हाला सीझनप्रमाणे इकडे कसं कोकम, आंबे, काजू काही ना काहीतरी गोष्टी असतात. आणि तुम्ही जर इथे आलात तर तुम्ही इथे आल्यानंतर कदाचित तुम्हाला जाता जाता थोडेसे कोकम, एखादा आंबा, नारळ काहीतरी नक्कीच मिळेल. तर विराज दादा, अजून काही तुमच्या इकडचं आकर्षण? आता हे जे आकर्षण ते मला दिसतंय, पण अजून या व्यतिरिक्त अजून काय काय आकर्षण तुम्ही आहे? माझ्या इथे आजूबाजूला तुम्ही बघू शकता अननसाची झाड आहेत, अननस आलेले आहेत त्याला. ओके, ही वाव, हे बघा मित्रांनो, मी फर्स्ट टाइम बघतोय. हे बघा, आणि टायर बघायचं ते तिकडे याला. आणि दादांनी ना हा होमस्टे एवढा जबरदस्त बनवला आहे ना, म्हणजे तुम्हाला इकडे खरंच खूप चांगलं फील होईल. तुम्ही बघता हे माडांची अशी झाडं आहेत, इकडे तुम्ही रेस्ट करू शकता. आणि आजूबाजूला हे सगळे असे अननस आणि सुपारीची झाडं, नारळाची झाडं, आंब्याची झाडं. आणि हे बघ, वाव, हे मी फर्स्ट टाईम बघतोय मित्रांनो. आणि तुम्ही पण जर फर्स्ट टाईम असं बघत असाल ना, तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की तुम्हीही देखील फर्स्ट टाईम बघताय. मग आता तुम्हाला इथे जेव्हा यायचं आहे लोकांना, समजा कोणी रेल्वेने येते किंवा कोण बाय कारने येते, तर मला दोन्ही सांगा की इकडे कसं काय सोयीस्कर आहे. जर रेल्वेने यायला तर त्यांना कसं? बघा, तुम्ही रेल्वेने आलात तर रेल्वेने तुम्हाला सोयीस्कर आहे. रेल्वेने आल्यानंतर समजा जर तुमचा मोठा मॉप असेल, ग्रुप असेल, तर मी इकडनं बसेस वगैरे काय आम्ही ऍडजस्ट करून देतो कस्टमर. फॅमिली आलं सर? हो, काही इश्यू आणि नाही. जर कपल किंवा एखाद दुसरा वगैरे जर असं येत असेल तर कसं काय येता येईल इथे? आता कपल वगैरे जर तुम्ही वाया ट्रेन येत असाल तर छोटी फॅमिली किंवा छोटी फॅमिली असेल तर एक तर वाया ऑटो तुम्ही येऊ शकता स्टेशनवरनं, किंवा मला कॉन्टॅक्ट केला तर मी तुमच्यासाठी कारची वगैरे व्यवस्था करून देऊ शकतो. ओके. आणि बाय रोड येत आहे तर मग तुम्हाला काय NH17 आपला मुंबई गोवा हायवे आहेच, त्याने तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला बघा, तुम्हाला स्क्रीनवर आता नंबर दिसत असेल, तो दादांचा नंबर आहे. मी जे हे नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो. तुम्हाला जर इथे यायचं असेल आणि ह्या जागेची पूर्ण माहिती घ्यायची असेल, जवळच्या डेस्टिनेशनची वगैरे, तर तुम्ही दादांना फोन करून येऊ शकता. हे खूप जवळ आहे इथून. आता आम्ही इथून निघणार आहे. मी आता गणपतीपुळेला मंदिराचं दर्शन करायला चाललो आहे. सो हा एक व्हिडिओ होता इथल्या होमस्टेबद्दल, जिथे मी राहायला आलो आहे. मी फर्स्ट टाईम येतो आहे रत्नागिरीमध्ये आणि फर्स्ट टाईम मी इथे राहतो आहे. आणि इथलं तुम्ही आता परिसर बघितला, रूम अतिशय क्लीन आहेत. तुम्हाला वॉशरूमची, गरम पाण्याची, गिझरची सर्व सोय इथे आहे. तर तुम्ही इथे येऊन तुम्ही इथे स्टे करू शकता. जे काही तुम्हाला काही प्रश्न असेल तुमच्या इकडचे रेट्सचे किंवा इकडचं खाणं पिणं कसं जे काही आहे, तर ते तुम्ही दादांना फोन करून विचारून तुम्ही प्री बुकिंग देखील करू शकता. बरोबर ना दादा? तर मित्रांनो, आता जवळचे सर्व लोकेशन फिरून आलो मी. गणेश मंदिर जाऊन आलो, त्याच्यानंतर प्राचीन कोकण इथे व्हिजिट दिली आणि जवळचा एक नेवरे बीच आहे त्या बीचला. तर ते व्हिडिओ तुम्हाला आता पुढे बघायला मिळतीलच. पण रात्री या रिसॉर्टचं वातावरण कसं असतं यासाठी मी थांबलो असतो. तुम्ही बघत असाल की दोन्ही बाजूला मस्त अशा लायटिंग्स लावलेल्या आहेत आणि असं एकदम मस्त छान असं वाटतं. म्हणजे जर तुम्ही इकडे असा हॉलिडे घेऊन किंवा रजेवरती तुम्ही येत असाल तर तुम्ही इथे असं रात्रीनुसार वॉक जरी कराल ना, तर तुम्हाला खूप प्रसन्न फील होईल. तर मस्त अशी सजावट देखील इकडे दादानी केलेली आहे. तर मित्रांनो, आता आपली डिनरची वेळ झालेली आहे आणि आजच्या डिनरला काय आहे बघा, चवळीची भाजी आहे, बटाट्याची भाजी, पापड, मस्तपैकी खीर आहे, लोणचं आहे. तर तोंडाला पाणी सुटलं का तुमच्या? सांगा कमेंट बॉक्समध्ये मला. तर आपल्याकडे हे होमस्टेला आपण जिथे आहोत तिथे अशा प्रकारचं तुम्हाला व्हेज थाळी मिळते. तुम्हाला भाजी तुम्हाला जशी अवेलेबल असेल तसं तुम्ही कळवा. आणि चला, आता मला तर बघून भूक लागली आहे, मी जेवायला सुरुवात करतो आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपला दुसरा दिवस आहे रत्नागिरीचा आज आणि मी आता जिथे होमस्टेमध्ये राहत होतो त्या होमस्टेमधनं आता थोड्या वेळात मी चेकआउट करीन. तर हा संपूर्ण व्हिडिओ होता या होमस्टेचा. रात्री तुम्ही बघितलं, रात्री इकडे लायटिंग्स. आता सकाळी सकाळी तुम्हाला असे कोंबडे आरवताना भेटेल. सकाळी सकाळी अलार्म मस्त असतो इथे. तर इथलं वातावरण म्हणजे तुम्ही एकदम निसर्गाच्या सानिध्यात राहत आहेत. वातावरण खूप थंड आहे, मस्त आहे, छान आहे, चिल्ड आहे, शांतता आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे पर्यटक लोक ह्या आजूबाजूच्या परिसरात कमी असल्यामुळे नाही, इथे आवाज नाही आहे किंवा जास्त काही असं डिस्टर्बन्स नाही आहे. त्यामुळे तुम्ही इकडे आरामात स्टे करू शकता. तर तुम्ही इथे या.
नक्की या होमस्टेला भेट द्या. फक्त तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती की या होमस्टेमध्ये एक जुनी विहीर आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे विहीर म्हटलं की ती अशी एक गोल विहीर, तर तशी नाही बघा. आता ही त्यांनी झाकून ठेवली. तर ही खूप वर्ष जुनी ना एक विहीर आहे. ही बघा, जे पांडवकालीन विहीर असतात ना त्या टाईपची विहीर आहे. आणि बघा त्याला तिकडे वरती कमान आहे, चिऱ्याची कमान आहे. आणि ही अशी खोल विहीर आहे. हे इथलं हे आकर्षणाचं एक मी सांगू शकतो की इकडे एक हे आकर्षण आहे. मला पहिला मी आलो तेव्हा विहिरीबद्दल एवढं मला माहीत होतं, पण दादांनी सांगितलं इकडे एक विहीर आहे. तर ही विहीर मी पाहिली, त्या विहिरीच्या अक्षरशः प्रेमात पडलो मी. एकदम जबरदस्त विहीर आहे. तर मी तुम्हाला सजेशन देईन की तुम्ही नक्की इथे या. तर ह्या ज्या होमस्टेचं जे काही लोकेशन आहे, जे काही माहिती आहे, ती सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच आहे. तर आणि कमेंट बॉक्समध्ये पण मी मेन्शन करून ठेवेन, कारण बऱ्याच लोकांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते मिळत नाही काही लोकांना. तर त्यासाठी मी कमेंट बॉक्समध्ये पण मी ते मेन्शन करून ठेवेन. दादांचा नंबर स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल. तर तुम्ही नक्की इथे येऊन व्हिजिट द्या. तर मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओमध्ये या होमस्टेबद्दलची माहिती दिली आणि इकडच्या परिसराची. खरंच खूप शांत परिसर आहे इथे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काल तुम्ही ह्याच्यानंतर तुम्हाला जर पुढे मी कालच्या दिवसात गणपतीपुळे आणि प्राचीन कोकण इथे फिरलो, तसंच इकडे जवळच नेवरे बीच आहे तिथेही देखील गेलो, तर त्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर आजचा दुसरा दिवस असल्यामुळे आता आम्ही चाललो आहे रत्नागिरी सिटीमध्ये आणि तिथे जवळचे काय डेस्टिनेशन आहे ते कवर करू आणि तिथूनच पुढे आम्ही सिंधुदुर्गासाठी निघू. सो भेटूया नवीन अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.